नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत वंध्यत्वावर अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती ह्या विषयावर. वंध्यत्व हा तसा नाजूकच विषय, कारण एखाद्या जोडप्यामध्ये वंध्यत्व असेल तर ते जोडपं खचून जातं. मात्र ह्यावरही अनेक उपचार वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता उपलब्ध आहेत. अशाच वंध्यत्वाच्या आधुनिक उपचार पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी यांच्याकडून. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर कौस्तुभ यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी हे MBBS असून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण हे मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजमधून घेतलंय. त्यांनी IVF अर्थातच टेस्ट ट्यूब बेबी ह्याचं खास प्रशिक्षण नॉटिंगहॅम, लंडन, ग्रीस, इस्रायल मधून घेतलेलं आहे. सध्या डॉक्टर कौस्तुभ हे बोरिवलीतील सिद्धी लाईफ असिस्टेड रिप्रोडक्शन सेंटरचे डायरेक्टर असून या सेंटरमध्ये सगळ्या अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. त्यांनी अनेक जोडप्यांना पालकत्व बहाल करण्यात मोठा हातभार लावलाय. विशेष म्हणजे त्यांनी बेल्जियममधील ब्रसेल्स फ्री युनिव्हर्सिटीमधून प्रोफेसर पॉल डेब्रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली इक्सी, टेसा, पेसा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानं शिकली आहेत. डॉक्टर कौस्तुभ यांनी आत्मसात ही तंत्रज्ञानं केली आहेत. तर क्रायो प्रिझर्वेशन ह्याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षणही त्यांनी फ्रान्समधून घेतलंय. जपानमधून त्यांनी जगातील सर्वात प्रगतिशील ब्लास्टोसिस्ट कल्चर हेही तंत्रज्ञान घेतलंय. डॉक्टर कौस्तुभ यांना गोल्ड मेडल अँड डॉक्टर मिलेनियम अवॉर्ड फोरम ऑफ बिझनेस एक्झिक्युटिव्ह यांच्यातर्फे गौरवण्यात आलंय. तर अमेरिकन बायोग्राफिकल सोसायटी ह्या जगप्रसिद्ध संस्थेनं त्यांना ग्रेट माइंड ऑफ 21st सेंचुरी ह्या किताबानं नावाजलंय. चला तर डॉक्टर कौस्तुभ यांच्याकडून आपण ह्या विषयाची अधिक माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो थोडासा नाजूक आहे पण फार महत्त्वाचा आहे, कारण की आजकालची लाईफस्टाईल आणि करिअर ओरिएंटेड खरं तर आपण लोक बघतो आणि त्यामुळे बऱ्याचदा वंध्यत्वाला ह्या लोकांना सामोरं जावं लागतं आणि लग्नाची 2 वर्ष उलटूनही मूल होत नाही. अशा वेळेस डॉक्टरांकडे ते धाव घेतात आणि नेमकं काय कारण आहे हे त्यांना समजावं लागतं, म्हणजे समजून घ्यावं लागतं. तर अशा वेळेस ह्या जोडप्यांनी कुठल्या चाचण्या करणं सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे? अगदी संक्षिप्तात मधुरा मी तुला सांगायचा प्रयत्न करेन की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जवळजवळ इक्वल कारण असू शकतात. तर आपण पुरुषाचा जो भाग आहे तो ब्रेक नंतर बघू. पण स्त्रीमध्ये मात्र जर का आपण कारण शोधायचा प्रयत्न केला तर एक शास्त्रशुद्ध मार्गाने जर जायचं असलं तर स्त्रीची चाचणी करत असताना तिच्या जननीचे जे अवयव आहेत त्याला 3 भागामध्ये आम्ही डिवाइड करतो. ते 3 भाग आहेत. इथे समोर जसं दिसतंय तसं गर्भपिशवी, गर्भनलिका आणि बीजकोश. हा एक डायग्राम आहे ज्याच्यात ते दाखवलं जातं. आता बीजकोश आणि गर्भपिशवी बाबतीत सोनोग्राफी अगदी सोप्या रीतीने आपल्याला उत्तर देऊ शकते. पण गर्भनलिकेच्या बाबतीत कदाचित सोनोग्राफी तितकंसं सक्षम नसल्यामुळे आपल्याला एक्सरेची तपासणी म्हणजे HSG असंही करावं लागतं. ती ओपन आहे की क्लोज्ड आहे बघण्याकरता, किंवा दुर्बिणीचा तपास म्हणजे स्वयंप्रकाशित एक नलिका पोटात सोडली जाते अॅनेस्थेसियाखाली, ज्याला लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणतो. तर ह्या सगळ्या प्राथमिक चाचण्या व्हायच्या आधी सुद्धा 2च मुद्दे मी तुझ्यासमोर मांडेन की स्त्रियांमध्ये आजकाल जे आम्हाला आढळून आलेलं आहे हे हॉर्मोनचे टेस्ट असं लोक म्हणतात. तर त्या हॉर्मोनचे टेस्ट करण्याचे दिवस मासिक पाळीच्या हिशोबाने नक्की केले जातात. गर्भपिशवी सारख्याच बाकी अवयवांवर ज्यांचा पगडा असतो अशी थायरॉइड ग्रंथी आणि प्रोलॅक्टिन नावाचा एक पदार्थ असतो, तो कमी जास्त असल्यामुळे साध्या ट्रीटमेंट, साध्या चाचणीने तिला बाळ होऊ शकतं. तर या गोष्टीकडे पेशंट्सनी किंवा आपल्या प्रेक्षकांनी दुर्लक्ष करू नये. ती झाली की नाही चाचणी हे बघावं. नक्कीच, म्हणजे टेस्ट करणं फार इम्पॉर्टंट आहे अशा केसेसमध्ये. त्याचबरोबर बरीच जोडपी तुम्ही आत्ताच म्हणालात की हार्मोनल जे काही इम्बॅलन्स असतात त्याच्यामुळे आधी हार्मोन टेस्ट करतात, त्याचबरोबर सोनोग्राफी करून येतात. मग हे केवळ सोनोग्राफी किंवा ह्या टेस्टमधनं समोर येतं का की काय प्रॉब्लेम आहे गर्भाशयात, की एक्झॅक्टली ते कळू शकतं का? सोनोग्राफीतून फक्त आपल्याला एवढं कळू शकतं की गर्भपिशवी आहे कशी, त्याला गाठी आहेत की नाही. राहिला प्रश्न बीजकोशाचा. आम्ही काय करतो की मासिक पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशीपासून औषधं जरी दिली असली तरी तिचं स्त्रीबीज नीट वेगाने वाढतंय की नाही आणि ते वेळेवर बाहेर पडतंय की नाही हे पाहतो. आणि हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो ट्रीटमेंटचा. तर सोनोग्राफीचं महत्त्व अगदी म्हणजे विचारण्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. पण फॉलिक्युलर स्टडी म्हणजे
सिरियली आपण बघत जाणं, 3ऱ्या दिवशी, 7व्या 8व्या दिवशी मासिक पाळीच्या, आणि मग पुढे ते 14व्या किंवा 15व्या दिवशी बीज बाहेर पडतंय का हे बघणं महत्वाचं आहे. कारण बीज जे बाहेर पडलं एकदा स्त्रीच्या पोटामध्ये ते फक्त 24 ते 48 तास जिवंत राहणार आहे. म्हणजे तिचा प्रेग्नंट होण्याचा, गर्भवती तेवढाच कालावधी असतो. म्हणजे तेव्हाच खरं तर त्यांनी काय म्हणतात आपण की शरीर संबंध ठेवला तरच नक्कीच गर्भ राहू शकतो. त्याचबरोबर अनेक जोडपी ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे अर्थात वंध्यत्वामुळे खचून गेलेली असतात. अशा वेळेस ते बऱ्याच लोकांचं ऐकतात, एक्सरे काढून तुमच्याकडे येतात. तुमच्याकडे अशी अनेक उदाहरणं असतील की मी एक्सरे काढलाय, माझी सोनोग्राफी झाली आहे, आता कुठल्या टेस्ट करायच्यात आणि काय मला कधी मूल होणार, हे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. तर तुम्ही काय त्यांना असे उपाय सुचवाल? जनरली मधुरा असं असतं की पहिल्यांदा हॉर्मोनच्या समजा टेस्ट झाल्या असतील त्यांच्या आणि सोनोग्राफीमध्ये तिची म्हणजे गर्भपिशवी आहे, बीजकोश आहे, असं झाल्यावरती डॉक्टर्स जनरली सुचवतात की तुम्ही तुमची ट्यूब ओपन आहे की नाही बघा म्हणून एक एक्सरे काढतात. दोनच मुद्दे आपल्याला इथे बघायचे. एक्सरे मधून एक औषधी द्रव सोडल्यानंतर क्षकिरण त्याच्यावरनं पास करून फक्त गर्भपिशवीची आउटलाईन दिसणं किंवा जसं ह्या चित्रात दाखवलं जातंय गर्भनलिका ओपन आहे म्हणजे ती गर्भनलिका काम करते असं नाही. तर लक्षात घ्या एक्सरेचं लिमिटेशन म्हणजे त्याचा जो दायरा आहे तो एवढाच आहे की गर्भपिशवी ठीकठाक दिसते का, एस्पेशली त्याचा आतला भाग, आणि गर्भनलिका या ओपन आहेत की नाही. म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन विचारल्यासारखं की पापण्या उघड्या आहेत माझ्या, नंबर नाही का, या बाबतीत माहिती नाही. तर ही माहिती घेण्याकरता म्हणून बरेचदा आम्ही त्यांना सुचवतो की तुमचा एक्सरे काढलाय, तुमच्या गर्भनलिका ओपन आहेत, पण दडलेल्या बऱ्याच गोष्टी असतील की ज्या आपल्याला फक्त दुर्बिणीचा तपास म्हणजे एक स्वयंप्रकाशित नलिका मी सांगितल्याप्रमाणे पोटामध्ये सोडली जाते बेंबीच्या द्वारे, आणि हे 10 ते 15 मिनिटाची तपासणी असते. पण ते केल्यावर एक भीषण असा रोग दिसू शकतो. ते आपण आता सांगणारच असू, पण तरी सुद्धा दुर्बिणीच्या तपासाला नाही म्हणण्यासारखं काही नाही. इनफॅक्ट एक्सरे झालाय म्हणून दुर्बिणीचा तपास किंवा लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी करायची नाही असं होऊन देऊ नका. हा पहिला आपल्या प्रेक्षकांना आपला सल्ला. नक्कीच नक्कीच एक महत्त्वाचा सल्ला तुम्ही खरं तर ह्या माध्यमातून देताय. मात्र आता तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा एक्सरे मधनं ह्या गोष्टी सखोल गोष्टी ज्या असतात दडलेल्या असतात त्या समजत नाही. तेव्हा लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीचा जेव्हा आपण तपास करतो किंवा चाचणी करतो त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि नेमकं काय कारण आहे मूल न होण्याचं ते समजतं. नेमकं का करावी खरं तर लॅप्रोस्कोपी? मधुरा, आमच्याकडे आजकाल आम्ही इतके यंग म्हणजे तरुण असलेले टेस्ट ट्यूब बेबीला आलेले पेशंट्स पाहतो. तर आम्ही त्यांना विचारतो तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी हे कुठे वाचलत, कशा करता आलात? ते म्हणतात की आम्हाला आता आम्ही वैतागलोय, आमची ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे, सगळं झालेलं आहे. मी म्हटलं काय केलं? तर हे सोनोग्राफी झाली, एक्सरे झाला, आमच्या ट्यूब्स ओपन आहेत, आता आमची टेस्ट ट्यूब बेबी करा. तर खरं म्हणजे दुर्बिणीचा तपास केल्यानंतर आम्हाला हे आढळून येतं. म्हणजे आता इथे एक चित्रात तुला दिसतंय हे दुर्बिणीचा तपास होतोय. तर एंडोमेट्रिओसिस नावाचा एक रोग असतो जो एक्सरे मध्ये दिसत नाही, पण तो फक्त दुर्बिणीच्या द्वारे दिसू शकतो. तो जर असला तर त्याची तिथल्या तिथे जर ट्रीटमेंट केली तर सोप्या सोप्या उपचार प्रणालींनी म्हणजे IUI किंवा सोनोग्राफी करून दिवस कळला आपल्याला की बीज केव्हा बाहेर पडते तर तिला गर्भ राहू शकतं, मोठी ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. असे कित्येक जोड नॅचरल जे गर्भ राहणं आवश्यक असतं प्रत्येकाला वाटत असतं तर ते राहू शकतं अगदी. आणि त्यामुळे लॅप्रोस्कोपी जे आहे याच्यात हे एंडोमेट्रिओसिस आहे याची नुसतंच चाचणी होत नाही, पण चाचणी झाल्यावरती ट्रीटमेंट पण होते. आणि ती होत असल्यामुळे पुढे त्यांना जे ते मोठ्या मार्गी टेस्ट ट्यूब बेबीला जावं लागत नाही. दुसरी गोष्ट, दुर्बिणीच्या तपासामध्ये जर का एंडोमेट्रिओसिस हा रोग बीजकोशाला लागलेला दिसला, ज्याला आम्ही ओव्हेरियन एंडोमेट्रिओसिस म्हणजे बीजकोशावर असलेला हा रोग असला, तर मात्र तिला टेस्ट ट्यूब बेबी या मार्गाला लवकर जावं लागेल, वय जरी तिचं कमी असलं याच्या बाबतीत सुद्धा माहिती देता येते. म्हणजे बरेचदा आमच्याकडे तरुण कपल्स येतात आणि मग म्हणतात आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलंय. मग मी त्यांना विचारतो कशा संदर्भात केलंय, मग ते म्हणतात की लॅप्रोस्कोपी झाली आणि ओव्हरीला मात्र एंडोमेट्रिओसिस आहे. पण चांगली माहिती अशी की इवन तेवढं असलं तरी बऱ्याच केसेसमध्ये IUI सारख्या सोप्या तंत्रज्ञानाने आपल्याला त्यांना बाळ देता येतं. मात्र टेस्ट ट्यूब बेबी जायची जेव्हा वेळ येते तेव्हा ह्या एंडोमेट्रिओसिसला मात्र नीट जर तुम्ही निदान केलेलं नसेल वेळोवेळी आणि ट्रीट केलं नसेल तर नाईलाजापोटी यंग लोकांना सुद्धा म्हणजे तरुण लोकांना सुद्धा टेस्ट ट्यूब बेबीचा विचार करावा लागतो. स्त्री बाबतीत माझा हाच पहिला मेसेज आहे की फक्त मासिक पाळीची वेदना आहे
आणि जर तिला असं वाटलं की म्हणजे काही नाही आणि तिला जर वंध्यत्व असेल तर कदाचित ते एंडोमेट्रिओसिस नाही का हे मात्र त्यांनी सातत्याने आपल्या डॉक्टरांना विचारावं, त्यांनी त्यांच्या इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टला विचारावं आणि पुढे चाचणी नक्कीच. करावी. आता तुम्ही मगासपासून म्हणता एंड्रोमेट्रोसिस म्हणजे नेमकं काय आहे? कारण की बऱ्याच स्त्रियांना हा एक प्रश्न पडलेलाच असेल की मला तर पाळी रेग्युलर येते मात्र कुठेतरी गर्भ राहत नाहीये. एक चिकट द्रव असतो जो गर्भपिशवीच्या मार्फत जो आहे तो योनी मार्गातून बाहेर पडतो मासिक पाळीच्या वेळेला. काही कारणास्तव अजून त्याचा शोध पूर्ण लागलेला नाहीये. तो जर पोटाच्या आतमध्ये गर्भपिशवीला बाहेरच्या बाजूनी किंवा आतड्यांच्या जवळ असला लागलेला तर आतड्या किंवा गर्भपिशवीला जे आहे ते इजा होते, ते चिकटतं पापुद्र्यासारखं आणि मग ते काम करू शकत नाही. त्याच्यावर सोपी ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपी करून ते पापुद्र्यासारखं जे चिकटलेलं असतं ते सोडवता येतं आणि तिला आयुआय किंवा इव्हन शारीरिक संभोगाने बाळ राहू शकतं. जेव्हापासून तिला एंडोमेट्रिओसिस आहे हे कळतं आणि ते खरोखर जेव्हा सुरू झालं ह्याच्यात 9 वर्षाचा कालावधी गेलेला असतो इव्हन प्रगत देशांमध्ये. तर तू इमॅजिन करू शकशील की भारतात मग आपल्या काय हाल असतील. आणि मग बऱ्याच लोकांचा टेस्ट ट्यूब बेबी पर्यंत जाण्याचा जो मार्ग असतो तो आपण थांबवू शकतो आणि साध्या प्रणालीने पुढे जाऊ शकतो. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय वंध्यत्वावर अत्याधुनिक उपचार पद्धती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, खरं तर बऱ्याच मुलींना, आजकालच्या तरुण मुलींना पीसीओडीचा त्रास जाणवत असतो. नेमकं पीसीओडी म्हणजे काय आणि फर्टिलिटीसाठी ह्याला धोका असतो का पीसीओडीचा? हो, एखाद्या स्त्री किंवा एखाद्या मुलीची मासिक पाळी लांबत गेली, तिला जे मासिक पाळीचं प्रमाण कमी जायला लागलं किंवा शरीर बेडप होऊ लागलं, लव चेहऱ्यावर वगैरे जास्ती दिसायला लागली किंवा केस खूप गळू लागले, तर याची बरीच अगदी तर अशामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी असावी ही पॉसिबिलिटी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे ह्याच्या छत्रछायाखाली कितीतरी मुली ज्या आहेत ह्या येतील ज्यांची ट्रीटमेंट करणं वेळेवर गरजेचं आहे. 2च मेसेजेस पॉलिसिस्टिक ओव्हरी बाबतीत. बहिणींमध्ये ते असू शकतं. म्हणजे माझ्याकडे बरेचदा पेशंट आले की मी त्यांना विचारतो सातत्याने, तुझ्या बहिणीला किंवा आणखीन कोणाला असं काही होतं का? मी हे प्रश्न सख्या बहिणीला किंवा अजून आई मावस बहिणीला सुद्धा होऊ शकतं. आणि त्याशिवाय पॉलिसिस्टिक ओव्हरी जर असलं आणि समजा तिचं लग्न जरी झालं नसलं पण सोपी ट्रीटमेंट औषध उपचारांनी केली तर भविष्यात तिला त्रास होणार नाही. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आपण जे काही करू शकतो ते होऊ शकतं. तर पॉलिसिस्टिक ओव्हरी आजकालच्या लाईफस्टाईलमुळे, जंक फूड, जेवणा खाण्यामध्ये आपण तारतम्य न ठेवणे याच्यामुळे त्याचं प्रमाण खूप वाढत गेलेलं आहे. तर पेशंट्स आमच्याकडे येतात तेव्हा तिला टेस्ट ट्यूब बेबी पर्यंत जायची गरज नसते पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये. फक्त तिचं बीजकोशातून बीज येण्याची क्रिया जर सक्षम केली तर तिला बाळ होऊ शकतं. हा पहिला मेसेज. दुसरी गोष्ट, पॉलिसिस्टिक ओव्हरीला आपण वेळेवर डायग्नोज केलं आणि त्यानंतर मोठी ट्रीटमेंट दिली तर पूर्णपणे यशस्वी होतं. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी असलेल्या स्त्रियांनी अजिबात भीती बाळगू नये, ट्रीटमेंट होऊ शकते. आणि नक्कीच ट्रीटमेंट घेणं फार इम्पॉर्टंट पण आहे. म्हणजे ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे झालं स्त्रियांच्या बाबतीत वंध्यत्वाचं. मात्र पुरुषांमध्येही काही प्रमाणात वंध्यत्व म्हणजे त्यांनाही काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे वंध्यत्व असू शकतं त्या जोडप्याला. तर त्याबद्दल काय सांगाल की काय नेमके फॅक्टर्स आहेत? पुरुषांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपणहून हे स्वीकार केलं पाहिजे की इक्वल पॉसिबिलिटी असते की त्यांच्यामुळे बाळ होत नाही. म्हणून दरवेळेला आमच्याकडे पहिल्यांदा कन्सल्टेशनला येतात तेव्हा आम्ही म्हणतो जोडप्यानी या, तुम्ही एकट्याने यायचं नाही. मग जोडप्यानी आल्यावरती पुरुषाला हे समजावलं जातं कारण हा संवेदनशील विषय. मग त्यांना हे सांगितलं जातं की तुमच्या शुक्रजंतूमध्ये कमतरता आहे हे नेमकं मी सांगतोय म्हणजे 0 शक्यता अशातला भाग नाही. बऱ्याच केसेसमध्ये आपण जे इथे पाहतोय चित्रात तर त्याच्यामध्ये शुक्रजंतू बनण्याचं प्रमाण थोडंसं खालावलेलं असतं. आजकाल धूम्रपान, अल्कोहोलचं प्रमाण, व्यसन, पोल्युशन आणि स्ट्रेस हे 3 फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे मोटरसायकलवर खूप प्रवास करणे, त्याशिवाय उष्ण ठिकाणी म्हणजे जिथे भट्ट्या असतात वगैरे काम करतात ह्यांचे शुक्रजंतू आपोआपच कमी होतात असं आम्ही पाहिलं. म्हणजे ह्याच्यावर सोपा इलाज आहे. मेडिकल ट्रीटमेंट दिली ह्यांना, या गोष्टींकडे लक्ष दिलं की बाबा अंडकोशाची जागा जी आहे ती थंड राहिली तर त्यांना ट्रीटमेंट होऊ शकते. आता काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण इतकं खालावलेलं असतं की टेस्ट ट्यूब बेबीच्याही वरचा जो भाग असतो ज्याला इक्सी म्हणतो आपण, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, हे करावं लागतं. तर असं ज्या वेळेला करायची वेळ असते
त्यावेळेला ह्यांचा शुक्रजंतूंचं प्रमाण वाढवता येईल का, हा सातत्याने पहिला प्रयत्न असतो. आणि त्या पुरुषाला एकदा ते कळलं की तो मात्र त्यांनी सातत्याने ते फॉलो केलं तर उत्तम. दुसरी गोष्ट, आपल्याला शुक्रजंतूंचं प्रमाण कमी असो किंवा नसो, बरेचदा त्यांना मिसगाईड केलं जातं. तर मला नाही वाटत त्या तिथे जायचं. IUI ही टेक्नॉलॉजी बरेचच्या बाबतीत लवकर वापरावी लागते, हे मात्र निश्चित. आणि ही सक्सेसफुल पण झालेली आहे बऱ्याच खूप लोकांमध्ये, आणि ती स्वस्त आहे, फार खर्चिक नाही. पण त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी जे तुम्ही पाहता, याला ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ही ट्रीटमेंट. इथे एक सोप्या चित्राच्या मार्फत मी तुम्हाला दाखवतोय. त्या चित्रामध्ये एक व्हिडिओ असल्यासारखा आहे की ज्याच्यातून तुम्हाला दिसेल की एक बीज जे आहे हे त्याच्या आतमध्ये शुक्रजंतू सोडला जातो सुईच्या द्वारे. म्हणजे इव्हन एखाद्या पुरुषाचे लाखोंमध्ये नाही, मिलियन्समध्ये नाही, पण एक जरी शुक्रजंतू सापडला तरी चालेल. आणि हे पुढचं जे प्रोसिजर आहे, याच्यात कित्येक पुरुषांमध्ये शुक्रजंतू तपासणीला दिल्यावर 0 हा काउंट असला तरी सुद्धा त्यांना बाळ होऊ शकतं. कारण अंडकोशातून अथवा एपिडिडिमिस म्हणजे त्याच्यावर असलेली जी नलिका असते, तिथून आम्ही शुक्रजंतू काढून त्यांना स्वतःचं बाळ हे देऊ शकतो. तर ह्याला मात्र प्रगत टेक्नॉलॉजी म्हणूया, याचं मात्र यशस्वी होण्याची शक्यता जी आहे ती खूप वाढलेली आहे. तर आता मात्र आपल्याला तो एक पर्याय देता येईल की पुरुषाला जर काउंट खूप कमी असला, 0 असला तरी सुद्धा त्याचं बाळ होऊ शकतं. आणि ही ICSI जे तंत्रज्ञान आहे ते माझ्या माहितीनुसार तुम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलात, पॉल त्यांनीच खरं तर आणलेलं आहे. आणि जगातील पहिलं जे ICSI बाळ होतं ते त्यांच्यामुळेच आज जन्माला आलंय. तसंच तुम्ही आता टेसा आणि पेसा ह्याचा पण उल्लेख केलात मगाशी. तर नेमकं काय आहे हे? शुक्रजंतूंचं प्रमाण काही कारणास्तव आहे, म्हणजे गंगोत्रीमध्ये पाणी आहे आणि पुढे जे आहे ते कलकत्ता किंवा अल्हाबादला ते दिसत नाहीये, म्हणून मग आपण डायरेक्टली हेलिकॉप्टरनी जाणे आणि ते गंगेचं पाणी गंगोत्रीतून मागवणे, हा प्रकार म्हणजे टेसा. आणि तो पुढे येऊन थोडासा मार्गात मग ते पाणी बाहेर अलाहाबादला घेणे म्हणजे पेसा. तिथून एखादा थेंबभर जरी तुम्हाला ते पाणी मिळालं तर त्याचा उपयोग करून या कपलला, या दाम्पत्याला स्वतःचं बाळ होऊ शकतं. हे तंत्रज्ञानाचं म्हणजे काय म्हणायचं पुढचं पाऊल आहे. आणि आमच्याकडे ते रुटीनली होतं. बरेच असे कपल्स आहेत. याच्यात फक्त 2 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. दरेक पुरुषाला ते शक्य नाहीये, आणि ते जर असलं तर त्याच्याकरता विशेष टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय वंध्यत्वावर अत्याधुनिक उपचार पद्धती या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, IUI बद्दल तुम्ही मगाशी म्हणालात, पण बऱ्याच अशा जोडप्यांच्या बाबतीत असं हे आलंय की ते फेल होतात. मग अशा वेळेस त्या जोडप्यांनी काय करावं? IUIच्या पुढचं पाऊल जे आहे ते IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी ज्याला आपण म्हणतो, ते प्रचलित नाव आहे, प्रेसनी दिलेलं. पण मी तुला आता ही जी चित्र दाखवतोय माझ्या लॅपटॉपवर, त्याच्यात आमच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी कसं होतं याचा एक ब्रीफ रन थ्रू आहे. तर हे ऑपरेशन थिएटर टेबल, ही एक सुई आहे, सूक्ष्म असते, ती लांब असते. अॅनेस्थीसिया खाली बीज जी तयार झालेली असतात त्यांना बीजकोशातून बाहेर काढलं जातं. ते द्रव जे आहे ते तपासणी करता लॅबॉरेटरीमध्ये पाठवलं जातं. तिथे ते तपासल्यावरती लगेचच हे स्त्रीबीज असं दिसतं. या स्त्रीबीजाला शरीराबाहेर काढलं म्हणून त्याला इन विट्रो, शरीराच्या आत असलं तर इन विवो, म्हणून हे इन विट्रो फर्टिलायझेशन. आणि इथे तू पाहतेस हे बीज अंकुरले, म्हणजे तिथे शुक्रजंतू त्याच्या बरोबर मिळालेत आणि मग त्याचं जे आहे ते मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. हे झाल्यानंतर ह्या तंत्रज्ञानाबाबतीत आपण पुढे बोलणार आहोत. ह्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतो आपण, म्हणजे 5 दिवसानंतर झालेली अंकुराची वाढ. आणि ती झाल्याच्या नंतर या खास पेटीमध्ये त्याला ठेवलं जातं. तंत्रज्ञान पुढे गेलं असल्यामुळे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसतं की आपण हे कसं ठेवणार आहोत इथे. आता हे जे आहे हे सोनोग्राफीने तुम्हाला दाखवलं जाते की सोनोग्राफीचा उपयोग करून या गर्भपिशवीच्या आतमध्ये जिथे पांढरा टिंब तुम्हाला दिसेल तिथे हे बीज सोडलं जाईल. आता हे अंकुरलेलं जे बीज आहे ते सोडल्याच्या नंतर गर्भपिशवीची तयारी चांगली आहे की नाही हे सातत्याने बघावं लागतं. किंबहुना त्यावेळेला अंकुर चांगल्या कुवतीचं असलं तर 50% प्रेग्नन्सीज अचीव्ह केल्या जातात. तर म्हणजे आज जवळजवळ दरेक दुसऱ्या स्त्रीला टेस्ट ट्यूब बेबीला गेल्यावरती
गुण हा येऊ शकतो गुण येऊ डे 5 म्हणजे ब्लास्टोसिस्ट कल्चरचा वापर करून. आणि बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत 35शी उलटल्यानंतर गर्भ राहणं फार कठीण जातं, बरेच अडथळे निर्माण होतात. तर ते कितपत खरं आहे आणि 35शी उलटल्यानंतरही ती म्हणजे नॅचरल बाळ ठेवू शकते किंवा नॅचरल गर्भ ठेवू शकते का? हो, 35शी नंतर आता मात्र नवीन जे संशोधन झालं त्याच्यावरनं हे लक्षात आलेलं आहे की कुवत बीजांची खालावत जाते. हो, ती खालावत जाण्याची क्रिया ती हळूहळू घसरण असते. पण 35शी ते 37शी या वया गटामध्ये समजा लग्न उशिरा झालं एखाद्या स्त्रीचं किंवा ट्रीटमेंटला ती उशिरा आली काही कारणास्तव, तरी सुद्धा तिची ट्रीटमेंट सुरू करत असताना अशी काही औषधं आलेली आहेत की तिचं जे वय आहे क्रोनोलॉजिकल एज म्हणजे तिचं 37 वय वर्ष आहे डेट ऑफ बर्थ वरून, पण तिच्या ओव्हरीचं वय किती आहे हे जाणणं फार महत्वाचं असतं. म्हणजे ओव्हरी 40 वर्षाच्या बाईसारखं असू शकते, वेरॅज आपण तिचं वय 35च म्हणतोय. तर अशी काही औषधं आलीत की ज्यांचं सेवन केल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर तिची बीज येणारी जी आहे ती नंबर वाढतो, त्यांची कुवत वाढते आणि हळूहळू या बीजापासून केवळ तिला IVFच करावं लागेल असं नाही, IUI किंवा इव्हन शारीरिक संभोगाने ट्रीटमेंट होऊ शकते. तर एका बाजूला हे वयाला मागे ढकलण्याची जो क्रिया आहे ती आहे. म्हणजे थोडक्यात जे ओव्हरीजचं वय आहे ते आपण कमी करतो आणि त्यांना जेनेटिकली जे काही नॅचरल मूल हवं असतं ते होऊ शकतं किंवा IUI ट्रीटमेंट होऊ शकतं. तसंच खरं तर आजचं जे लाईफस्टाईल आहे आणि त्यामुळे बऱ्याच बायका किंवा स्त्री ह्यांना वेळ मिळत नाही की ह्या सगळ्या शरीर संबंध ठेवायला किंवा काय, तर अशा स्त्रियांना आणि अशा पुरुषांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वप्रथम माणसांमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये गर्भ होत नसेल 2 वर्षानंतर तर तुम्ही सातत्याने जरी ट्रीटमेंट घेतलीत तरी ती जादू नाही आहे. तुम्हाला 20, 25, 35% कोणत्याही ट्रीटमेंटनी गुण येऊ शकतो. तुम्ही तिथे निराश व्हायचं नाही, खचायचं नाही मानसिकरित्या. आणि एकदा तुम्ही खचलात की मग ट्रीटमेंट मात्र डॉक्टरला तितकी अवघड पडते, कारण ते तुम्हालाही ट्रीट करतात, तुमच्या रोगालाही ट्रीट करतात आणि तुमच्या मानसिकतेलाही ट्रीट करतात. बरोबर. तर तिथे जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला सांगत नाहीत की इथे थांबावं लागेल तोपर्यंत थांबवायचं नाही. एक. दुसरी गोष्ट, वय काही वेळेला ओलांडलं असं जरी वाटलं तरी ट्रीटमेंट दिल्यावर आजकाल तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की बऱ्याच अशा निराश झालेल्या लोकांना आम्ही परत ट्रीटमेंटला बोलवल्यावर गुण आलेले असे आम्ही पाहिले. आणि अर्थात तुमच्याकडे असे बरेच दाम्पत्य येऊन गेलेत की त्यांना खरंच तुम्ही एक पालकत्व बहाल केलं आहे. तर अशा काही केसेस तुम्हाला आत्ता आठवत आहेत का, एखादी तरी केस? 40 वर्षाची एक स्त्री होती जिला जे आहे ते लग्न उशिरा झालं 40ला म्हणून ती आमच्याकडे आली. आम्हाला असं वाटलं की तिला टेस्ट ट्यूब बेबी करावं लागेल. मी तुला सांगितलं तसं एक औषध तिला दिलं गेलं आणि सांगितलं लगेचच 2 महिन्यानंतर तुझी टेस्ट ट्यूब बेबीची सोय करतोय मी. आणि मात्र हे औषध चालू असतानाच्या दरम्यान तिच्या गर्भनलिका ओपन होत्या असं तिला सांगितलं. आता मात्र तिने शारीरिक संभोग निर्धारित वेळेला ठेवावा असं सांगितलं आणि 1 महिन्याच्या गॅपमध्ये जेव्हा ती टेस्ट ट्यूब बेबीला येणार होती तेव्हा ती प्रेग्नंट झाली. तर आमचं टेस्ट ट्यूब बेबी व्हर्च्युअली सक्सेसफुल झालं असं आम्ही तिला म्हणतो. बाळ हेल्दी आहे, सुदृढ आहे. तर 40 गाठली म्हणून अरे बापरे, स्पेन वरून तिचे 6 वेळा टेस्ट ट्यूब बेबी हे तिकडे परदेशात फेल झालं. पण तिला 3 ते 6 महिने सातत्याने सगळ्या गोष्टींकडे काटेकोरपणे पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की दोघांमध्येही प्रॉब्लेम होता. ती ट्रीटमेंट दिल्यानंतर ते परदेशावरून इकडे आले. आपल्याकडे ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर हे 5 दिवसाचं करून पहिल्या अटेम्प्टला ते यशस्वी होऊन आता तिची 4.5 महिन्याची प्रेग्नन्सी आहे. तर फक्त एवढंच की आशा सोडायची नसते. ट्रीटमेंट जी आहे ती प्रगत होत चालली आहे. सगळ्याच ट्रीटमेंट महाग आहेत असं नाही. आणि मात्र जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला सांगत नाही ट्रीटमेंट थांबवा तोपर्यंत मात्र तुमचा प्रयत्न हा यशस्वी दिशेने जाईल असा विचार करूनच ट्रीटमेंट घेत राहा. नक्कीच, खरंच म्हणजे ट्रीटमेंट घेणं फार इम्पॉर्टंट आहे. कुठेही खचून गेलं नाही पाहिजे. नक्कीच डॉक्टर, खरं तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.